हो, तुम्ही आम्हाला आमच्या बेंबीच्या देठापासून आमच्या मुलं सहस्त्रार चक्रापर्यंत इतके खवळवता की आम्ही ते श्राप देण्यासाठी मजबूर होतो. आमचा तो तळतळाट होतो तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल बोलतो. अदरवाईज आम्ही कुणाला श्राप देतच नाही. हो, तुम्ही आम्हाला खूप त्रास देताय, तर आमच्या तोंडातून निघणारी वाणी ती सत्य होते. अच्छा. म्हणून म्हटलं जातं की त्यांच्या श्रापाला घाबरतो. ब्रिटिशांनी आम्हाला एक बहिष्कृत जमात म्हणून घोषित केलं 1872 मध्ये, आणि मग आम्ही गावाच्या बाहेर गेलो. मग तुम्ही ते आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं. भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आत्ता 2014 पासून कुठेतरी वी आर इंडियन्स. तर आम्ही तर तुमच्या संविधानाच्या पण कुठल्याच चौकटीत बसत नव्हतो. आत्ता 2019 मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नालसा जजमेंट 2019 आला, बरोबर. ज्याच्यामध्ये तुम्ही मला किन्नर, हिजडा, गूढ किंवा मला अब्यूज केलं, हरॅश केलं, माझ्या गत आयुष्याबद्दल बदनाम केलं, तर मी तुमच्यावर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन 18C प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो. करेक्ट. अॅट्रॉसिटी टाइप्सचे गुन्हे तुमच्यावर मी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार दाखल करू शकते. म्हणजे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट हा तृतीयपंथी हक्क आणि संरक्षण अधिकाराचा कायदा झाला. तेव्हा कुठेतरी आम्हाला वाटलं की नाही, आमच्यासाठी पण काहीतरी आहे.